या सुस्वागतम. या बसा. काका, ही माझी मोठी बहीण आणि हिचं लग्न आहे, त्यामुळे आम्हाला कमालीचा एक शालू दाखवा आणि खूप साऱ्या सुंदर साड्या दाखवा. नक्की. तुम्ही आधी काय घेणार? चहा, कॉफी? नाही, काही नको, धन्यवाद. तुम्ही मनात कुठला रंग फिक्स केलाय का? गुलाबी रंग ठरलाय. हे बघ. अरे मस्त साडी आहे. ही गुलाबी नाहीये, पण ह्याच्यात छोटे बुट्टे छान. बुट्टी जरा मोठी दाखवा ना. हा, हे बघ. या मुलीला काहीच आवडत नाहीये. काकाने एवढ्या चांगल्या चांगल्या साड्या दाखवल्यात. नक्की काय होईल? आज इतर कस्टमर्स आणि हे कस्टमर्स फरक पडणार. लग्नाच्या बस्त्यासाठी आलेली फॅमिली दिसते. नवऱ्या मुलीला निर्णय घ्यायला वेळ लागतो रे बाबा. बाबा, काकाने एवढ्या चांगल्या चांगल्या व्हरायटी दाखवल्यात त्यांना, पण तिचं फायनलच होत नाही अजून. हे बघ, मला एक सांग, आयुष्यभरासाठी नवरा कसा असावा हा निर्णय जिने घेतलाय, तिला साडी कसली असावी हा निर्णय घेता येणार नाही का? होतं काय, ज्या मुलीचं लग्न ठरलेलं असतं ना, तिच्या नातेवाईकांची फक्त एकच इच्छा असते का ते हिच्या मनासारखं झालंय ना, मग हिने कायम हसत राहिलं पाहिजे. नाही रे, तिच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडणार असतो. चेहऱ्यावर जरी हास्य दिसत असलं ना, तरी तिच्या मनात विचारांचं, शंकांचं अक्षरशः वादळ सुरू असतं. नवऱ्याला आपली साडी आवडेल का? आत्तापर्यंत आपण कधीच दिसलो नाही इतके सुंदर आपण त्या साडीत या लग्नात दिसू का? अनेक प्रश्न, आणि या सगळ्या प्रश्नांच्या दडपणाखाली चेहऱ्यावर मात्र हास्य ठेवायचं. त्यामुळे निर्णय घ्यायला वेळ लागतो. आणि होतं काय, आपले सेल्समन्स गिरायकाची आवड आणि बजेट समजून घेतात. त्याऐवजी त्यांनी जर का गिरायकाची मनस्थिती समजून घेतली ना, आपोआप साडी निवडली जाते. खरंय. बघतो आता. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे तुम्ही आहात का? कधी आहे लग्न? आता 3-4 दिवसावरच आलंय. वा. काका, ही माझी मोठी बहीण, हिचं लग्न आहे. अहो सांगायलाच नको, नवऱ्या मुलीच्या चेहऱ्यावर तेज कसलं दिसतंय बघा. मी तुला एक सोपी युक्ती सांगू का? आधी रंग ठरवून टाकायचा, मग अर्धा गोंधळ संपला. माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवातून सांगतो, लाल किंवा जर्द हिरवा किंवा गर्द निळा हे रंग फोटोला खूप छान दिसतात. हो ना, मला सुद्धा असंच वाटतंय. वाटलंच होतं मला. आता प्रकार ठरवला की झालं. मला शालूच हवाय. उत्तम. एक दाखवतो. लाल विथ कॉन्ट्रास्ट बॉर्डर. सध्या फॅशन आहे ही. खूप सुंदर आहे साडी. राजेश, जरा ड्रिप कर. हो, तुम्ही राहू द्या, तो करेल ना. ठीक आहे. बाकी तुमची ही मुलगी खरी करवली शोभते, फार गुणी आहे. ज्या घरात जाईल त्या घराची भरभराट होईल बघा. दादा, कशी वाटते साडी? छान दिसतीस. साडी मला आवडली आहे. हीच आपण फायनल करूया. अरे वा, फायनली. क्या? अरे खूप खूप शुभेच्छा. ही आमच्या दुकानाची खास पद्धत आहे बरं का. होणाऱ्या नवरीला आमच्या दुकानाकडून ही अशा पद्धतीने साडी दिली जाते. एका घरची लक्ष्मी होणार असते ना ती, त्याचे योग्य मान ठेवणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. तुमचं चालू द्या. चल. बाबा, मी काय मस्त कन्व्हिन्स केलं. खरंच ब्रिलियंट आहात. ब्रिलियंट असण्याची गरज नाही आहे. आपल्या धंद्यात समोरच्याचं मन वाचता आलं पाहिजे. भाव साडीच्या प्राइस टॅगवरचा नाही.
ते घेणाऱ्याच्या डोळ्यातला वाचता आला पाहिजे. लक्ष दे. चला आता प्रीतीची साडी घेऊन झालीये. ज्योती आता तू बघ तुझ्यासाठी. अगं माझ्यासाठी नाही, मी काय म्हणते, खरं तर ना प्रीतीताईने ही साडी रिजेक्ट केली ना, हे मला खूप आवडलं. मी ही साडी तुझ्यासाठी सिलेक्ट केली होती, घे. माझ्यासाठी? नाही नाही नको. अगं माझ्याकडे अशीच साडी आहे आणि अजून घडी सुद्धा मोडली नाहीये मी. आई अगं घे ना. बरं मी घेते ही साडी, पण कधीतरी तू नेसायची, कधीतरी मी नेसी, ठीक आहे? चला म्हणजे यांचं झालं. काका आता माझ्यासाठी ना मस्त फॅन्सी डिझायनर साड्या दाखवा आणि मला ते बुट्टे बिट्टे नको. हो हो बाबा हो. आई जरा अजून साड्या बघ. काका ते Excuse me. Pinterest. ऐका ना, बोला ना, काही हवंय का तुम्हाला? तुमच्याकडे ब्लाऊज कस्टमाइज करून मिळतील ना? हो मिळेल ना. हो, मला नाव लिहायचं होतं. पेन आणि पेपर द्या ना, डिझाईन दाखव. या या दादा, वही आणि पेन द्या. नाव काय म्हणाल? प्रीती आणि सुजय. सुजय. ओके ठीक आहे. थांबा एक मिनटं. मला हे असं डिझाईन हवंय बॅकला. प्रीती झालं का तुझं? होय, थँक्यू. येस थँक्यू. दादा हे सगळे हो घ्या. हो, मी येतो. चला चल चल. चल. हे बघ पुरुषोत्तम, माझं तरी सगळं सांगून झालंय आणि आमचं स्थळ तुलाही पसंत आहे असं मला वाटतंय. तेव्हा पटकन मुहूर्त काढूया आणि पटापट लग्नाच्या तयारीला लागूया. काय म्हणतोस? काहीच हरकत नाही. चला, तहान लागली, पाणी द्या, पाणी पटकन. आई ग, दमलो यार. पण काय छान साड्या मिळाल्या ना, मस्त साड्या मिळाल्या. ए मिळाल्यात ना छान साड्या, झालंय ना मनासारखं. हे घ्या, पाणी घ्या. घे रे, तुला पाणी हवंय ना? आई हे घे तू पण. असू दे असू दे. धर. आधी कामाचं बघूया. हे बघ, ही अक्षतांची साडी आहे ना, ही देवापुढे ठेव. हळद कुंकू आणि फुल व्हा. बरं. प्रीती हाय. इकडे ये बाळा. आता तुझे लग्न होणार, हे घर सोडून जाणार तू. तुझं सगळं पुढचं आयुष्य सौख्याचं, आनंदाचं आणि उत्कर्षाचं जाऊ, हीच देवाकडे प्रार्थना करते. पण मला काळजी पण वाटते, माझं हे बाळ एकटं कसं राहणार तिकडे? आई अगं तुझं बाळ एकटं राहणार नाही तिथे, सुभद्रा काकूचं पण बाळ राहणार आहे. आणि मला त्या बाळाचं जास्त टेन्शन आहे अगं, कारण हे बाळ आपला आगाऊ आहे ना. त्या बाळाला जन्मभरासाठी या बाळाला सहन करावं लागेल, हे वेगळंच दुःख आहे. फटके देईन तुला. बॅग घेऊन ये. सुलू, एक आनंदाची बातमी आहे. हे बघ, ही मुलगी कशी वाटते तुला आपल्या स्वरासाठी? तू अजूनही त्या नालायक माणसाच्या काळजीत रडतेस ना? काल रात्रीपासून घरी आलेला नाहीये तो. नवीन काय? लहान आहे तो आता. दारू पिऊन लोळत पडला असेल कुठेतरी, रस्त्याच्या कडेला नाही तर गटारात, बस स्टँडवर किंवा रेल्वे स्टेशनवर. एक जागा आहे का त्याची? स्थिर माणसाची काळजी करावी माणसाने. अशा अस्थिर लोकांना देवाच्या भरोश्यावर सोडून द्यावं. का सारखं बोलतोस रे तू त्याला? तू असं त्याला बोलायला लागलास की मला भयंकर त्रास होतो. तू त्रास करून घेतेस म्हणून त्रास होतो तुला.
तुला किती वेळा सांगितलं मी, चांगल्या प्रसंगी चांगल्या ठिकाणी त्याचं नाव घेत जाऊ नकोस. तो स्वतःच एक अपशकून आहे. साहेब बॅग गाडी ठेवू. तुला माहिती आहे त्याचा विषय निघाला की माझा ताबा नाही राहत स्वतः. चिडचिड होते माझी. रडू नकोस. घरातल्या कर्त्या पुरुषांनी बाहेर जाताना घरातल्या बाईंनी रडायचं नसतं हेही सांगायला हवं का तुला आता. हे बघ, मला एका महत्त्वाच्या कामासाठी बंगलोरला जावं लागतं. रात्री उशिरा परत येईन मी. शांत राहा, काळजी करू नकोस. हं? देवापुढचा दिवा विझला याचा मी का इतका विचार करतेय. नाही म्हणजे मी अशी मुलगी तर नाहीये, पण तरी मला इतकी का काळजी वाटतेय. देवा, सगळं व्यवस्थित घडू दे. प्रीतीताईच्या लग्नात कोणतंच विघ्न येऊ देऊ नकोस. काय तेच आम्ही विचारतोय तुला. काय नाही, रिक्षा धुतीयस तू पण लक्ष नाहीये तुझं. कसला विचार करतेयस? प्रीतीताईला नको सांगायला. तिच्या आनंदाच्या वेळी हे टेन्शन तिला नको. अगं काय तुझ्याशी बोलतेय मी. तुझ्याशी बोलत असताना सुद्धा तुझं लक्ष नाहीये. कसलं टेन्शन आहे का तुला? नाही अगं काही नाही. ते लग्नाचं थोडं. लग्नाचं कसलं टेन्शन घेतेयस तू? माझ्यापेक्षा जास्त टेन्शन तूच घेतेयस. आणि आता सगळं ठीक सुरू आहे ना, पुढे सुद्धा असंच राहील. दादा असताना कसली काळजी करायची गरज आहे का? अगं ज्योतिताई, तू काय लग्नाचं टेन्शन घेतेस हिच्या लग्नात नंतर तर आपण ऍक्च्युली टेन्शन फ्री होणार आहोत. मग आपण आपलं सुखी आयुष्य जगायला मोकळे. हो अरे देवा, सॉरी ते चूक झालं चुकून. अगं कीर्ती कोणाचं कर्ज ठेवत नाही ताई. लगेच फिट करून टाकते. काय करताय तुम्ही दोघी? वेळ लागलाय का तुम्हाला? माझ्या अंगावर पाणी आलं ना, मग बघते तुम्हाला. थांबा, मी पाणीच बंद करू. तुझ्या भिजताय कशाला? अगं लग्न तोंडावर आलंय, सर्दी खोकला झाला म्हणजे. चला तिघी आज चला बघू. ऐकताय का? चला थांबा, तुम्ही तशा नाही ऐकायच्या. अभिलाच बोलवते. अभि, काय ग? तुझ्या बहिणी बघ काय करतायत, पाण्यात खेळतायत. अरे आता लग्न तोंडावर आलंय, काही झालं म्हणजे आजारी पडली म्हणजे काय करणार? थांब जरा, बघतोच त्यांच्याकडे. मग सांगते ऐकत नाही. तुम्ही दोघे मिळून मला भिजवता. थांब मला तिला भिजवू दे. थांब एक मिनिट. काय चाललंय तुम्हा तिघींचं? काय चाललंय? का वागताय अशा? इतका बेजबाबदारपणा? प्रीती, लग्न तोंडावर आलंय तुझं. कळायला नको तुला की आपण आता दुसऱ्या घरी जाणार, तिथे दादा नसणार. इथे गेल्यानंतर जो दंगा घालायचा तेव्हा दादा नसणार आहे. त्यामुळे आत्ता जो दंगा घालताय त्याच्यामध्ये दादाला बोलवायला नको. नको बोलवायला दादाला. अरे अभि तू सुद्धा. अरे त्यांना समजावून सांगायचं सोडून तू सुद्धा. अरे चला आतमध्ये, नका खेळू पाण्यात. आई कशी आहे?
बरी आहेस ना? मी नाही आहे बरा. खूप एकटं वाटतं. एवढ्या मोठ्या जगात असं एकटं पडल्यासारखं वाटतं. म्हणून आलं इथे तुझ्या जवळ. तू तू माझ्यासोबत कायम असतेस. आई बाबा तिथे माझ्यासोबत असून नसल्यासारखे असतात. काय एवढा राग करतात का ते माझा? एवढा वाईट आहे का मी? हा, तुला माहिती आहे आई, मला बाबांना आहे ना असं कडून मिठी मारावीशी वाटते का? त्यानंतर माझी सावली त्यांच्यावर पडू द्यायची नाही. मला बघितल्यावर तोंड फिरवतात. कसं बोलू मी त्यांच्याशी? कसं बोलू? बाबा म्हणतात की मी तुला मारलं. मी कसं मारलं तुला? आई, बाबा तुझ्याशी पण बोलतात ना, मग तू सांग ना त्यांना मी नाही मारलं का तुला? मी का मारेन? इथून पुढे तर माझ्या आयुष्यात तुझं सुख नाही आहे. किमान या उरलेल्या आयुष्यात बाबांचं प्रेम तरी मिळू दे का? आई, तुला माहिती आहे का, तुझ्यानंतर सुलूनी तुझी जागा घेतली. तुझ्यासारखंच प्रेम करते ती माझ्यावर. खूप जीव लावतो. पण आज मी तिला पण दुखवलं. काय खूप एकटं पडलोय आई. आई, मला जवळ घे ना ग. आत्या, काय ग, काय झालं? अरे दीप काल रात्रीपासून घरी नाही आलेला. काय? हो अरे, काल बघितलंस ना दादा किती चिडला होता. त्यातनं मी एक मुस्कटात मारली त्याला. त्याच्यानंतर जो घरात निघून गेला तो घरी आलेलाच नाहीये परत. ठीक आहे. असं वागत नाही रे तो कधी. मला ना खूप टेन्शन आलंय. मला सुचत नाही काय करावं. तो समोर आला ना तर माफी पण मागेन, पण समोर तर यायला पाहिजे. शांत मला हो. भीती वाटते रे आता खूप. आत्या, तू शांत हो. तू एक काम कर, तू इकडे ये. मला नाही बसायचं वगैरे. कुठे गेला तू शोधायला हवाय. बरं ठीक आहे, तू शांत हो, शांत तरी हो. हा, अशा वेळी तो कुठे असतो मला चांगलं माहितीये. मी जातो आणि त्याला घेऊन येतो. मी येते तुझ्याबरोबर. आपण नको. दोघं जाऊन आणू त्याला. तू इथेच थांब, मी जातो आणि घेऊन येतो. म्हणजे काय तयारी म्हणजे तयारीच सुरू आहे नुसती. वेळच पुरत. अय्या कीर्ती, बघितलंस का ग, आपल्या सुजय जीजूला करमतच नाहीये प्रीतीताई शिवाय. रात्री पण येऊन बसलेत अगं. क्या करे बहना, अब ये दूरी सही नहीं जाती. ए गप्प बसा ग. काय चाललंय तुमचं? आई अगं असं काय करतेस? बरोबर तर बोलतोय आम्ही. ती किती वर्ष झाली वाट बघतायत. कधी त्यांचं लग्न होईल, कधी आपली प्रीतीताई त्यांची ऑफिशियली बायको होईल. हो की नाही हो जीजू? असं काही नाही. असं नाही, तू पण ना. माझ्या मित्राला या घरात कोण त्रास देत आहे? या दोघी. अय्या, एक मिनिट. मित्र? एक्सक्यूज मी दादा. हा. मित्र तुझा. आता तर आमचा तो जीजू. पर सुजय काकू, एवढ्या रात्री तुम्ही आलात काही? अरे काही नाही रे, खरं तर मी इथे येणारही नव्हतो, पण आई ऐकतच नव्हती म्हणून यावं लागलं. अरे पण काय झालं काय? अरे प्रीतीसाठी मी मंगळसूत्र बनवायला दिलंय ना, तर त्या ज्वेलरी शॉप मधनं फोन आला की उद्या शॉप बंद आहे, तुम्ही आजच घेऊन जाते. झालंय तयार. आता आईला मी म्हणालो की मी जाऊन घेऊन येतो, पण आई ऐकतच नव्हती. ती म्हणते एकटा नाही जायचं, अभिला बरोबर घेऊन जा. आता तूच सांग, मी काय लहान आहे का? ए लहान असण्याचा कुठे काही प्रश्न येतो, पण हा आता रात्रीच्या वेळी इतकी महत्वाची वस्तू आणायला एकटा जाणार. त्यापेक्षा सोबत असली म्हणजे कसं चिंता नसते ना. नाही नाही, तुमचं बरोबर आहे काकू. तुम्ही काही काळजी करू नका, मी जातो ना याच्या बरोबर. बघ लगेच हो म्हणाला. मी म्हटलेलं ना. अरे कशाला अभि, उगाच तुला त्रास. मला त्रास? पाहुणा झालास म्हणून काय शहाणा झालास का फार? एवढं फॉर्मल कधीपासून बोलायला लागलास? चल पटकन जाऊन येऊ आपण. ए माझा युनिफॉर्म घेऊन ये. अरे कशाला, माझ्या गाडीनं जाऊया ना. नाही, नको नको. अरे आपली रिक्षा काय तुझ्या ब्रँडेड गाडीपेक्षा कमी आहे का? हे खरंय. आतापर्यंत आपण किती वेळा रात्री रिक्षातून फिरलोय हा? आणि आता तू मोठा साहेब झाल्यानंतर, दुबईला गेल्यानंतर आपण कधी फिरू शकणार आहोत? चल शेवटचं एकदा फिरून येऊयात. हा चला, जुन्या आठवणी ताज्या करूया. हा
बरं आई, प्रीती जातो हा. येतो येतो म्हणा. येतो म्हणावं. ओहो, अगदी घरेलू संवाद. जीजू येतो म्हणा बरं का. प्रीतीताई येतील, हा ते येतील येतील. बाय बाय. ए, तुला कोण बाय करतंय? चला चला. दादा दादा काय झालं दादा? नाही रे अडकळलो काय. दादा अरे काय सावकाश. काय नाही, मी अडकळलो फक्त. तुम्ही काय सगळ्या आभाळ कोसळल्यासारखे आलाय? काय झालेलं नाही मला. काय रे अभि, कसली घाई असते तुला? आणि किती वेळा सांगितलं घराच्या बाहेर पडताना उंबऱ्याची चौकट नीट बघून मग ओलांडत जा म्हणून. मातोश्री चूक झाली. अगं अडखळलो मी जरा, पण मला काहीही झालेलं नाहीये. दादा अरे हे बघ, तू येईपर्यंत आता आईला काळजी लागून राहील माहिती आहे ना. तू एक काम कर, तू तू चल आत 2 मिनिटं बस, मग तुम्ही जा. ठीक आहे? हो हो अगदी बरोबर बोलते श्रुती. हे बघा तुम्ही दोघं आता आत बसा आणि मग थोड्या वेळाने निघा. हा तुम्ही सगळे या गोष्टीचा जरा जास्त बाऊ करताय असं वाटत नाही तुम्हाला? आता लवकर परत घरी पण यायचंय की नाही? आणि आता जर इथे बसलो तर काय आम्ही निघत नाही. अगं आई चला 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 सुजय चल रे पटकन. ऐकून घे ना, असं नको ना करू. तू थोडा वेळ बस ना. ज्योती काहीही झालेलं नाहीये मला, आणि आम्ही आहोत ना एकाला दोघं. काही काळजी करू नका, काहीही काळजी करू नका. चला चला येतो. हे लवकर या रे. दीप, दादा तू इथे काय करतोयस? हे बघ, जे झालं ते झालं. आपण घरी जाऊया. चल कशाला? आपल्या घरी जाऊया देव. चल उठ ना, चल. तिथे सतत माझा अपमान होतोय, मी ते येऊन काय करू? असं नको वागूस ना. हे बघ, मला मान्य आहे तुझं मन दुखावलंय. ऐक ना, हे बघ, आत्या खूप काळजीत आहे घरी. एकतर तू तिचा फोन उचलत नाहीयेस, बिचारी जेवली नाही अजून. ऐक दीप, ऐक, आपण घरी जाऊया. काय करू घरी येऊन मी? हा, चल ना. मी माझ्या आईला मारलंय हे ऐकायला येऊ घरी मी? त्यापेक्षा इथं बरं आहे मी. ती किमान आई तरी आहे. चुकलं माझं तेव्हा, खरंच चुकलं माझं. मी असं त्याच्यावर हात नको होता उगारायला. मला माहिती त्याचा खूप जीव आहे माझ्यावर. बहिणी गेल्यानंतर आईचं प्रेम शोधतो तो माझ्यात. पण मी पण माणूस आहे ना, माझाही तोल जाऊ शकतो कधीतरी. पण ह्याच्या पुढे कधी हात नाही उगारणार त्याच्यावर मी. त्याला सुरक्षित ठेव आणि सुरक्षित घरी आण. कसला अपशकुन आहे. बहिणी ठीक असेल ना आपला दीप? कुठल्या संकटात नसेल ना सापडला? त्याच्यावर लक्ष ठेव, रक्षण कर त्याचं सगळ्या संकटांपासून. कुठल्याही अडचणीत नको सापडाल तो. सुखरूप घरी येऊ दे त्याला.